नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आपका स्वागत है। लिखित आश्वासन के बाद विधायक राजन नाइक का धरना अस्थायी रूप से स्थगित। वसई विरार महानगर पालिका के रुके हुए विकास कार्यों तथा बढ़े हुए जल एवं गृह किराया के खिलाफ विधायक राजन नाइक द्वारा गुरुवार 8 मई को आहूत धरना प्रदर्शन को आयुक्त अनिल कुमार पवार के लिखित आश्वासन के बाद अस्थायी रूप से स्थगित कर दिया गया है। विधायक राजन नाइक द्वारा की गई जनहित मांगों पर सकारात्मक विचार करते हुए आयुक्त ने लिखित आश्वासन दिया है। विधायक राजन नाइक ने 2 मई को आयुक्त को एक पत्र लिखकर आरोप लगाया था कि वसई विरार महानगर पालिका क्षेत्र में नागरिक समस्याओं को हल करने में समय बर्बाद कर रही है। साथ ही क्षेत्राधिकार में बढ़े हुए पानी और घर के किराए और विभिन्न रुके हुए विकास कार्यों के बारे में भी आरोप लगाया था और तदनुसार भारतीय जनता पार्टी द्वारा गुरुवार 8 मई को वसई विरार महानगर पालिका मुख्यालय के सामने धरना प्रदर्शन किया जाना था। हालांकि राजन नाइक द्वारा की गई मांगों पर सकारात्मक विचार करने के बाद वसई विरार नगर निगम आयुक्त अनिल कुमार पवार ने विधायक राजन नाइक को लिखित आश्वासन दिया कि वे सभी मांगों पर सकारात्मक विचार करेंगे और इसलिए विधायक राजन नाइक ने गुरुवार 8 मई को उनके द्वारा बुलाए गए धरना प्रदर्शन को अस्थायी रूप से स्थगित कर दिया है। इस अवसर पर बोलते हुए राजन नाइक ने ये भी कहा कि यदि वसई विरार महानगर पालिका लिखित आश्वासन के अनुसार कार्रवाई नहीं करती है तो भविष्य में विरोध प्रदर्शन किया जाएगा। आयुक्त अनिल कुमार पवार द्वारा विधायक राजन नाइक को दिए गए लिखित पत्र में कहा गया है कि इस संबंध में एक सर्वदलीय समिति गठित की गई है तथा समिति के निर्णय के अनुसार अगला उचित निर्णय लिया जाएगा। जिन लोगों ने पहले ही जल स्रोत विकास शुल्क का 100% भुगतान कर दिया है उनसे दोबारा शुल्क नहीं लिया जाएगा। सरकारी निर्णय एवं परिपत्र में निविदा स्वीकृति प्रक्रिया के दौरान जमा राशि का भुगतान न करने अथवा वापस लेने वाले ठेकेदारों को काली सूची में डालने की कार्रवाई करने का कोई सुझाव नहीं है। इस संबंध में शासन स्तर से मार्गदर्शन मांगा जा रहा है। शहर के विभिन्न क्षेत्रों में विकास कार्यों को नगर निगम में कम से कम 75% संपत्ति कर जमा होने के बाद मंजूरी दी जा रही थी, लेकिन मानसून से पहले आदिवासी गाँवों पर काम और कार्य प्राथमिकता से किए जाएंगे। मनपा के निर्माण विभाग को समग्र सामग्री उपलब्ध कराने के लिए विभिन्न संदर्भों में व्यापक अध्ययन किया जाएगा तथा मनपा के हित में निर्णय लिया जाएगा। ऐसा आश्वासन विभिन्न मांगों के संबंध में आयुक्त ने 7 मई 2025 को लिखित पत्र में दिया है। ये जानकारी जिला उपाध्यक्ष एवं प्रचार प्रमुख मनोज बारोट ने मीडिया को दी है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। आयुक्त श्री अनिल कुमार पवार साहेब यांना माझ्या काही मागण्यासंदर्भात ज्या लोकांच्या हितासाठी होत्या, ज्या महापालिकेच्या हितासाठी होत्या, त्या संदर्भात एक मागणी पत्र दिलेलं, निवेदन दिलेलं आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर गुरुवार दिनांक 8 मे रोजी मी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करणार होतो, परंतु आयुक्तांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री भूमकर साहेब, श्री पातंगे साहेब यांना सिटी इंजिनियर यांना पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये मागण्यासंदर्भात मी जे प्रश्न उपस्थित केलेले त्या संदर्भात त्यांनी त्या मागण्या नजीकच्या काळामध्ये ज्या तातडीने करता येतील त्या तातडीने पूर्ण करण्याची कारवाई आम्ही चालू करू। त्याचबरोबर काही मी एक मागणी टेंडर संदर्भात केलेली, त्या संदर्भात ते राज्य शासनाचा अभिप्राय घेऊन त्या संदर्भात टेंडरच्या मी जे ठेकेदार ब्लॅकलिस्ट करणं, जे महापालिकेच्या कार्यामुळे करोडो रुपयाचा लॉस होतो या दोघांनाही मान्य आहे। म्हणजे पातंगे साहेब इंजिनियर आहेत, त्यांनाही ते मान्य आहे, परंतु शासनाचा या संदर्भात निर्णय काय आहे तो शासन या संदर्भात त्यांना कळलं, त्यासाठी शासनाचा पत्रव्यवहार त्यांनी केला आहे। त्यामुळे नजीकच्या काळात शासनाच्या नंतर त्याची कार्यवाही ते निश्चितपणे करतील आणि जे मला या लेखी पत्रात दिलेलं आहे त्या पत्राची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करतील। वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्जेस ज्यांनी 100% भरला आहे त्याच्याकडून घेण्यात येणार नाही। पाण्याचे शुल्क जी वाढ करण्यात आली होती तेही त्यांनी स्थगित केली आहे। या संदर्भात सर्वपक्षीय एक बैठक घेऊन तो निर्णय सामूहिकरित्या घेता येईल, जो आयुक्त निर्णय घेता येतो त्याला स्थगिती दिली। त्यामुळे नजीकच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे त्यात वाढ करण्यात येणार नाही। अशी बरीचशी कामं म्हणजे क्रीडा संकुलाचं काम असेल, जे कामे रखडलेली कामं आहेत ती तातडीने पूर्ण करण्यासाठी, झोपडपट्टीत असेल, चाळीत असेल किंवा आदिवासी पाड्यात असेल, जी कामं घरपट्टीच्या मुळे आणि जी पावसाळी पूर्ण करण्यात येणारी कामं अत्यावश्यक आहेत ती तातडीने महापालिकेतर्फे चालू करण्यात येतील असं या पत्रात त्यांनी सांगितलं आहे। एकत्रित निविदा काढण्यासंदर्भात जो शहराच्या संपूर्ण भागासाठी एकत्र निविदा ज्या काढण्यात होत्या त्याच्या संदर्भात चर्चा झाली, ते असं त्याच्यात म्हटलं आहे। ह्या संदर्भात आम्ही निश्चितपणे अभ्यास करू, त्यांनाही ते मान्य आहे। मी आता तुमच्या समोर सांगतो की ह्यामुळे महापालिकेला वेळेवर
साहित्याचा पुरवठा इथं विभागशा काढली तर या संदर्भात बरीच आमची चर्चा झाली की त्यामुळे महापालिकेचा लॉस होणार नाही तर महापालिकेचा फायदा होणार आहे, आर्थिक फायदा होणार आहे, महापालिकेला वेळेच साहित्य मिळणार आहे असं त्यांनाही त्या संदर्भात त्यांचाही मंजूर त्या संदर्भात त्यांनाही ते मान्य आहे। त्यामुळे नजीकच्या काळामध्ये याचा चांगला अभ्यास करून कशा प्रकारे करता येतील त्या संदर्भात ते एकत्रितपणे निर्णय घेतील। मला अधिकाऱ्यांवर विश्वास आहे, आयुक्त साहेबांची याच्यावरती सही आहे। मी त्यामुळे उद्याचं जे आंदोलन होतं ते मी स्थगित करत आहे। याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच माझं आंदोलन, उद्याचं आंदोलन भविष्यात करायचं की नाही हे मी ठरवेन। तो आंदोलन करण्याचा अधिकार एक लोकप्रतिनिधीपेक्षा या मतदाराशी बांधलेली आहे, इथल्या जनतेशी बांधील असल्यामुळे माझा जो अधिकार आहे, मला विश्वास आहे प्रशासन ह्याच कामाबरोबर अन्यही माझ्याकडे काम आहे ती पावसापूर्वी करण्याची कामं असतील, नाट्यगृह असेल, क्रीडा संकुल असेल, जे 95-98% काम झालं, विरार गोकुळ टाइम्सचं पोडियम असेल, विराटनगरचं महापालिकेचं प्रभाग समितीचं कार्यालय असेल, रेल्वेच्या जीएडीची मंजुरी 4 ओव्हरब्रिजसाठी जीएडीची मंजुरी असेल, या शाळा ज्या जिल्हा परिषदच्या शाळा जिल्हा परिषद दवाखाने तातडीने महापालिकेच्या मध्ये सामावून घेण्याचं असेल, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या शाळेला आपण विद्यार्थ्यांना साहित्य पुरवतो, गणवेश पुरवतो, दप्तरं पुरवतो, बुटं पुरवतो, जे काय साहित्य पुरवेल ते शाळा चालू झाल्यानंतर 8 दिवसाच्या ते 15 दिवसाच्या तेही पुरवण्याचं या संदर्भातही अशी चर्चा झाली। अशी अनेक वेळा विषयावर चर्चा झाली। जे विषय बाकी आहेत त्या संदर्भात निवेदन देतो आणि त्या संदर्भात निश्चितपणे कार्यवाही होईल असा मला विश्वास आहे। त्यामुळे उद्याचं आंदोलन मी तात्पुरता स्थगित करता याची कारण घरपट्टीची नोटिफिकेशन निघायला पाहिजे माघार घेण्याचं आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली पाहिजे। आदिवासी पाड्यातील कामं असतील म्हणा, झोपडीतील कामं असतील म्हणा, पावसाळ्याच्या पूर्व कामं असतील म्हणा, निश्चितपणे मी यांच्याबरोबर फिरेन। मी स्वतः नालासोपारा या मतदारसंघात फिरतो, त्यामुळे ही कामं नजीक काळात कशी पूर्ण होते यासाठी मी प्रयत्न करेन। धन्यवाद।